मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा जरी प्रकट केली असली तरी एक सुरक्षित मतदारसंघ मिळवणं त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काही निकटवर्तीयांनी या गोष्टीला दुजोरा दिलाय की पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या कराड या मतदारसंघातून उमेदवारी घेणं सोयीस्कर ठरणार आहे। मात्र कराड या मतदारसंघात राष्ट्रवादीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ तितकासा सुरक्षित नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। साताऱ्यात असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघात 6 मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर 2 काँग्रेसच्या। मात्र कराड मतदारसंघावर पृथ्वीराज चव्हाण यांचा डोळा आहे। सद्यस्थितीत या मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री विलास काका पाटील हे आहेत, जे पृथ्वीराज चव्हाणांचे राजकीय शत्रू मानले जातात। त्यामुळे विलास काका पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा त्याग करतील असं चित्र सद्यस्थितीत दिसत नाहीये। पृथ्वीराज चव्हाण हे 1991, 1996 आणि 1998 साली लोकसभेत निवडून गेले होते। फक्त 1957 साली कराड मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता। 1999 साली सातारा राष्ट्रवादीने काबीज केल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना मागच्या दरवाजातून राज्यसभेत एंट्री घ्यावी लागली होती आणि याच दरम्यान ते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य झाले। चव्हाणांच्या समर्थकांचं मत आहे की सद्यस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांचा आपल्या हक्काच्या कराड मतदारसंघात जनसंपर्क अतिशय कमकुवत झालाय। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना सुरक्षित मतदारसंघात उमेदवारी देण्याची तारेवरची कसरत काँग्रेस पक्षालाच करावी लागणार आहे। NMTV ब्युरो रिपोर्ट।